नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकतोय आयुष्याला धाडसानं भिडणाऱ्या वृत्तीच्या एका स्त्रीच्या आयुष्याची गाथा, अनंत यात्रा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात ज्योती पुजारी यांच्या अनंत यात्रा ह्या कादंबरीचा भाग दुसरा. त्या वस्तीच्या शेवटच्या टोकाला नथू पाटलाची झोपडी होती. नथूची बायको सावित्री ही फुला, गहना आणि गुंजा यांची माय होती. नथू तिन्ही पोरीत झाल्या म्हणून सावित्रीवर सदा चिडलेला असायचा. त्याला गुंजाचा तर जास्तच राग यायचा. ती नथू पाटलाची लेक होती, पण त्याला ती नकोशी असलेली. आधीच्या त्याच्या 2 लेकी फुला आणि गहना त्याला नकोच होत्या. त्याला लेकींचे जन्मच मंजूर नव्हते. त्याला लेक पाहिजे होता. त्याचा दारूचा गुत्ता पुढे चालवण्यासाठी माणसाचीच जात पाहिजे. लेकी कोणच्या कामाच्या? ना त्याचा दारूचा धंदा त्या चालवू शकत, ना वस्तीतल्या त्याच्या दादागिरीचा वारसा पुढे चालवू शकणार. म्हणूनच त्याचा फुला, गहनावर आणि त्यांना जन्म देणाऱ्या सावित्रीवर राग होता. तिसऱ्या खेपेला सावित्रीला दिवस राहिले तेव्हा तिला नक्की मुलगा होणार याची त्याला खात्री होती. कोण्या फकीरानं त्याला मुलगाच होणार असं भाकीत केलं होतं म्हणे. त्याच्याकडून 200 रुपये घेऊन त्याला मुलगा होण्यासाठी मंतरलेला ताबीजही दिला होता. तो ताबीज हर हमेशा त्याच्या गळ्यात असायचा. पोरगी झाल्याचं कळलं तसा त्याने तो ताबीज रागारागानं तोडून फेकून दिला होता. त्या फकीराचा गळा धरायला गेला होता, पण तो फकीर काही त्याच्या ठिकाणावर सापडला नाही. तोही लेकाचा भोंदू निघाला. त्याला शिव्या देतच नथू मागे फिरला. त्या क्षणी जर तो फकीर त्याच्या तावडीत सापडला असता ना, तर त्याची काही खैर नव्हती. नथूने तिथल्या तिथे त्याचा खिमा करून टाकला असता. फकीराचं नशीब बलवत्तर होतं. सावित्री पहिल्यांदा गर्भार राहिली तेव्हा तिला मुलगाच होईल असं त्याला वाटत होतं. फुलाच्या जन्मानं त्याची निराशा केली. दुसऱ्या खेपेला त्याच्या आशा धुळीला मिळवायला गहनानं जन्म घेतला आणि आता ही तिसरी पोरगी जन्माला आली. तिसऱ्या खेपेला तरी पोरगा व्हावा म्हणून त्यांनी कित्येक मंदिरात जाऊन नवस बोलले, दर्ग्यात जाऊन मन्नत मागितली. या वक्ताले पोरगाच व्हायला पाहिजे. जर का पोट्टी झाली तर त्या पोट्टी सकट तुले जित्ता गाडीन. तो उठता बसता सावित्रीला धमकी द्यायचा. सावित्रीचा जीव तर असा काचून गेला होता. ती धास्तावली होती. सारी वस्ती नथूला भ्यायची. तो समोरनं येताना दिसले की वस्तीतले पोट्टे पोट्टे पार दुसरा रस्ता धरायचे. हातभट्टी हा त्याचा एकच धंदा नव्हता. धौस देऊन दुकानदारांकडनं खंडणी वसूल करणं, सुपारी घेऊन एखाद्याचा मुडदा पाडणं, असे अनेक धंदे करण्यात तो एकदम माहीर होता. त्याच्यात 1000 आबद गुण होते, पण एक मात्र होतं की बाईच्या लफड्यात तो कधी पडला नाही. कोणी इंद्राची अप्सरा समोर आली तरी तो तिच्याकडे ढुंकूनही बघायचा नाही. आणि त्याची सावित्री एखाद्या अप्सरेहून कुठे कमी होती. त्याचा तिच्यावर जीव होता. तो कधी बायबापड्यांच्या वाट्याला जात नव्हता आणि कोणी बायकांची छेड काढली तर त्याला भर रस्त्यात उभ्याचा आडवा करायला मागे पुढे बघत नव्हता. आणि म्हणूनच सगळ्या वस्तीतल्या बायकांना त्याचा आधार वाटायचा. वस्तीतल्या एक दोघांना नथूनं नाल्या पलीकडच्या बांगल्यातल्या पोरींची छेड काढली म्हणून बेदम झोडपलं होतं. उंचापुरा, काळाशार, उग्र चेहऱ्याचा नथू आपल्या बारीक डोळ्यांनी वस्तीत घारीसारखी नजर ठेवून असायचा. गफूरसारखा छंदीपंदी पोरगाही त्याला दबून होता. एकदा त्यांनी पंख फडफडवण्याचा प्रयत्न केला. गफूर नथूच्या गुत्त्यातली दारू त्याला न सांगता परस्पर विकून मोकळा झाला. नथू उस्तादला हे कळल्यानंतर त्यांनी कमरेच्या पट्ट्यानं त्याला उभा आडवा झोडपला होता.
गफूरच्या हिरवट डोळ्यात पेटलेली सोडाची ठिणगी त्याच्या नजरेतनं सुटली नव्हती. हा साप डूख धरल्याशिवाय राहणार नाही याची त्याला खात्री होती. तरी त्याच्या मायबापाचा विचार करून त्यांनी त्याला जिवंत सोडला होता. गफूरचा बाप सलमान भाजी विकायचा. हाडानं गरीब होता. कुणाच्या देण्या घेण्यात नसायचा. वस्तीत सगळ्यांना जमेल तशी मदतही करायचा. गफूरचं वागणं त्याला आवडत नसलं तरी पोराची माया आडवी येत होती. 1000 वेळा त्यांनी गफूरला समजावून सांगितलं. त्याच्या दुर्गुणानं त्याच्यावर माती खायची वेळ येणार हे उघड्या डोळ्यांना दिसत असून सलमान काही करू शकत नव्हता. पोरगं पार हाताबाहेर गेलं होतं. सांगायला गेलं की तोच बापावर गुरगुरायचा. त्याच्या पाठच्या शकीलवर सलमानच्या सगळ्या आशा लागून राहिल्या होत्या. वाटलं हा तरी पोरगा धड निघेल. पण कशाचं काय आणि फाटक्यात पाय. तो वस्तीतल्या पोट्ट्यांच्या संगतीनं बेड्याची थोटकं ओढत ओढत 3 पत्तीचा जुगार खेळायचा. मग त्याच्यासाठी छोट्या मोठ्या चोऱ्या माऱ्या करायचा. बाप दिवसभर प्रपंचासाठी मरमर करायचा आणि दोन्ही पोरं बिड्या फुकत नसते उचाट धंदे करत गावात फिरायचे. नथ्थूनं त्यांना आपल्या धंद्याला लावलं तर तिथेही नथ्थूच्या बेईमानीच्या धंद्यात आगाऊ बेईमानी करून मोकळे झाले. नथ्थू तेढ्या दिमागाचा माणूस. पटलं तर ठीक, नाही तर चल लाग आपल्या रस्त्याला म्हणत भल्या भल्यांना वाट्याला लावणारा. म्हणूनच त्याचे दोस्त कमी आणि दुश्मन जास्त होते. त्याचा वचक असल्यामुळे त्याच्या बायकोकडे म्हणजे सावित्रीकडे नजर उचलून बघण्याची कोणाची हिंमत नव्हती. सावित्री नाकेडोळी तरतरीत होती. तिचा गोल गोबरा चेहरा, मोठमोठे डोळे पाहणाऱ्याची नजर खेळवून ठेवायचे. ठेंगणी ठुसकी गच्च बांध्याची सावित्री खालमानेनं आपलं काम करायची. समोर राहणाऱ्या सगुणा मावशीशिवाय फार कोणाशी ती संबंध ठेवून नव्हती. कारण नथ्थू उस्तादला तिने कोणाशी बोललेलं कोणाकडे गेलेलं आवडत नव्हतं. एकीकडे त्याचा सावित्रीवर जीवही होता तर लागोपाठ 3 पोरी जन्माला घातल्या म्हणून त्याचा राग तिच्यावर होताच की. मग रात्री दारू ढोसून आला की मनातला राग काढायचा, तिला गुरासारखं बडवायचा. गुंजाच्या वेळेला सावित्रीला कळा सुरू झाल्या तेव्हा बाजूच्या बायकांनी रिक्षातनं नेऊन तिला सरकारी दवाखान्यात भरती केलं होतं. भर दुपारी 12 वाजता गुंजाचा जन्म झाला. तेव्हा नथ्थू उस्ताद त्याच्या दारूच्या गुत्त्यावर होता. सगुणा मावशीच्या लेकानं म्हणजे दौलतीनं आईच्या सांगण्यावरनं नथ्थूला त्याच्या अड्ड्यावर जाऊन सावित्रीला दवाखान्यात भरती केल्याचं सांगितलं. गुत्त्यावर काम करणाऱ्या पोराला धंद्याकडे लक्ष द्यायला सांगून तो तडक दवाखान्यात पोहोचला होता. तो जाईपर्यंत सावित्री बाळंत होऊन तिला मुलगी झाली होती. मुलगी झाल्याचं नर्सनं सांगितलं तेव्हा तिचा जीवच उडून गेला होता. आता नवरा आपल्याला आणि या पोरीला काही जिवंत ठेवणार नाही या भीतीनं ती पांढरी फट्टक पडली होती. साजरं पाय तर मले पोरगत झाला असन. बाळंतपण करणाऱ्या नर्सला तिने केविलवाण्या आवाजात म्हटलं. तुला मुलगी झाली एकदा सांगितलं ना. मला तुझ्याशी खोटं बोलून काय मिळणार आहे ग. आया बाळाला स्वच्छ केलं का. दाखव गे हिला हिचं बाळ स्वच्छ केलेलं. नर्सनं बाळाला आंघोळ घालणाऱ्या आयाला सांगितलं. आयानं बाळाला स्वच्छ करून सावित्रीच्या समोर धरलं. सावित्रीने त्या मांसाच्या गोळ्याकडे चांगलं निरखून बघितलं. हो, पोरगीच जन्माला आली होती. तिने निराशेनं मान फिरवून घेतली. नर्सच्या ते लक्षात आलं. मुलगी झाली म्हणून नाराज आहेस. अगं ज्वारी पेरल्यावर गव्हाचं पीक कसं येईल. आज सकाळपासनं 8 जणी बाळंत झाले आहेत. तू 9वी. त्या 8ही जणांना पोरे झालीत आणि तुला झाली पोरगी. पण बघ तुझी पोरगी लाखात एक अशी देखणी आहे. छान बाळसेदार मुलगी झाल्याचा आनंद नाही का झाला तुला. नर्स सावित्रीशी बोलत असताना तिला समजवत असताना नथ्थू उस्ताद दवाखान्याच्या व्हरांड्यात बाकावर बसला होता. पोरगा झाल्याचं ऐकायला अधीर झाला होता. सावित्रीला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करून नर्स बाहेर आली. सगुणा मावशी तिला बघून लगबगीनं पुढं आली. सावित्री पाटीलकडचं कोण आहे. नर्सनी विचारलं. म्या हो, सावित्री माही घरवाली. पोरगा झाला ना.
नथ्थूची अधीरता शिगेला पोचली होती. नाही, मुलगीच आली आहे. असं कसं होईन? मला पोरगी होऊच नाही शकत. मला पोरगाच झाला असन. तुम्ही खोटं बोलून राहिले. नथ्थू उस्ताद काळजाला लागल्यासारखा ओरडायला लागला. तिसऱ्या खेपेला सावित्रीला नक्की मुलगाच होणार याची खात्री होती. सगळे नवस आयास वाया गेले. नथ्थूची सगळी स्वप्न मातीत गेली. गुंजाच्या जन्मानं त्याच्या स्वप्नाचे सगळे इमले धडाधडा कोसळले. निराश झालेल्या चिडलेल्या नथ्थूनं दवाखान्यात तमाशा केला होता. नुकत्याच जन्माला आलेल्या त्या चिमण्या जीवाच्या नरडीचा घोट घ्यायला त्याचे हात सळसळत होते. मोठ्या मुश्किलीनं दवाखान्यातल्या वॉर्डबॉयजनी त्याला आवरलं. पण 12 हेल्यांचं बळ अंगात असलेला नथ्थू आवरला जात नव्हता. राहून राहून सावित्रीला कुठं ठेवले मला सांगा, मला त्या पोट्टीचा जीव घ्यायचा आहे असं म्हणत दवाखान्याच्या आतल्या भागात जायला झेपावत होता. त्याचं ओरडणं सावित्रीला ऐकायला येत होतं. ती ओली बाळंतीण त्याच्या भीतीनं थरथर कापत होती. दवाखान्यातल्या मुख्य डॉक्टरांना बोलावण्यात आलं. त्यांनीही त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो कुणाचं काही ऐकून घ्यायलाच तयार नव्हता. मग पोलिसांना बोलवावं लागलं. पोलीस नथ्थू उस्तादला चांगले ओळखून होते. त्यांनी त्याला 2 तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं आणि जरा शांत झाल्यावर सोडून दिलं. घरी आल्या दिवसापासनं सावित्री डोळ्यात तेल घालून पोरीला जापायची. नथ्थू पोरीचं काही बरं वाईट करेल अशी तिला धास्ती वाटायची. फुलं आणि गहनाला आपली गोरी गोबरी बहीण आवडायची. त्या दोघी तिच्या अवतीभोवती असायच्या. त्या तिला एकटं सोडत नव्हत्या. एकदा नथ्थूनं सावित्री पाणी आणायला बाहेर गेल्याचं निमित्त साधून गुंजाच्या नारड्याला नख लावायचा प्रयत्न केला. तिथेच खेळत असलेल्या गहनानं ते बघितलं आणि आईच्या नावानं जोरात बोंब ठोकली. तसा नथ्थू तिथनं निघून गेला. तसं 6 वर्षाच्या गहनाचं मुस्काट बंद करणं त्याला फारसं कठीण नव्हतं, पण का कोण जाणे त्यांनी ते केलं नाही. कदाचित मनात कुठेतरी बापाची माया जागी झाली असेल. सावित्री पाण्यानं भरलेला गुंड घेऊन झोपडीच्या दारातनं आत आली तशी गहना धावत जाऊन तिला बिलगली. गुंजा कळवळून रडत होती. गहनानं तिला काय झालं ते सांगितलं. सावित्रीने गुंजाला जवळ घेतलं, शांत केलं. पोट्टीचा जलम घेतला हा का तिचा गुन्हा आहे वे? तुमचीच लेक होय थे. तिचा जीव घ्यायला पाहता? तुम्हाला बापाचा काळीज आहे का नाही? काहून तिचे दुश्मन झाले तुम्ही? आता का तुम्ही तिला हात लावला तर मग म्या काय करतो ते पाय. म्या तिची माव हाव. म्या तिले तुमच्या हातून मरू देणार नाही. रात्री सावित्रीने त्याला खडसावलं. आता पावे तो गरीब गाय असलेली सावित्री फिसकारलेल्या मांजरीसारख्या अंगावर धावून आलेली बघून नथ्थूचा दिमागच सटकला होता. साली मेरे पे धाव जमाती असं म्हणत त्याने तिला लाथा बुक्क्याने तोडवलं. आजवर मुकाट्यानं त्याचा मार खाणारी सावित्री उसळे घेऊन त्याच्यासमोर उभी राहिली. हो, म्या बोलन. एकदा नाही 10 डाव बोलन. गुंजाला हात लावायचा नाही. नथ्थू तिच्या या नव्या अवताराकडे थक्क होऊन बघत राहिला. फुला गहना जाग्या झाल्या. बाप मायला नेहमी झोडपतो, त्यांच्यासाठी ते नवीन राहिलेलं नव्हतं. पण आज पहिल्यांदा माय त्याच्यासमोर न घाबरता उभी आहे आणि त्याला रागारागानं काहीतरी बोलतीये हे मात्र त्यांच्यासाठी नवल होतं. दोघी एका कोपऱ्यात दडून त्या दोघांकडे घाबरून बघत होत्या. गुंजाई बापाच्या ओरडण्यानं जागी होऊन रडायला लागली. गहनानं हळूहळू पुढे सरकत जाऊन गुंजाला आपल्या जवळ घेतलं. नथ्थूनं सावित्रीचे केस धरून तिला दूर ढकललं आणि रागारागानं झोपडीचं दार उघडून बाहेर गेला. सावित्री वेदनेनं कळवळली. जरा वेळ ती भिंतीला टेकून बसली. फुला गहना गुंजाला सांभाळत तिच्या जवळ आल्या. गुंजा 2 वर्षांची झाली. आईचं गोजीरवाणं रूप, बापाचा उंच मजबूत बांधा घेऊन जन्माला आलेली गुंजा थेट सावित्रीसारखी दिसायची. ती समोर दिसली की नथ्थूच्या तळपायाची आग मस्तकाला जाऊन भिडायची. त्याला ती नजरेसमोरच नको होती. गुंजाच्या जीवासाठी सावित्री आपला जीव पाखडायची. पोरीला कुठे लपवावं ते सावित्रीला कळायचं नाही.
टिचभराचं झोपडं. पोरीला बापाच्या नजरेआड कुठवर लपवणार होती ती. सावित्रीला, गुंज्याला नथू येता जाता मारायचा, करकचून चिमटे काढायचा. ती कळवळून रडायची, पण त्याला तिची दया यायची नाही. काय करावं सावित्रीला कळत नव्हतं. गुंज्याचा एवढाचसा जीव काची पडल्यासारखा झाला होता. लाल तांबारलेल्या डोळ्यांचा, ताडमाड उंच, काळ्या कातळासारखा, रागानं वस्कन ओरडणारा बाप अवचित पुढ्यात येऊन उभा राहिला की गुंज्या लपायला बघायची. कधी सगुणा काकी तिला आपल्या घरी घेऊन जायची. एखादा गुळाचा खडा तिच्या हातावर ठेवायची. पदरानं तिचं तोंड पुसून तिला जवळ घ्यायची. गुंजा बापाला भयंकर भ्यायची. त्याच्या समोर यायची तिला भीती वाटायची. फुला गहनाला सुद्धा बापाची भीती वाटत असली तरी बापाचा मार खाऊन खाऊन त्या चांगल्या बेडर झाल्या होत्या. तरीही बाप आईला मारायला लागला की त्या भिवून कोपऱ्यात दडून बसायच्या. तो घरी आला की त्यांचा जीव घाबरा व्हायचा. त्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत गुत्त्यावर बसलेला नथू घरी निघाला. क्या उस्ताद, आज बहुत उखडे उखडे लग रहे. दारू पिऊन टुन्न झालेल्या अजाबनं झोकांड्या खात गुत्त्यातून बाहेर पडताना नथू उस्तादला विचारलं, अरे तुमको क्या करने का यार, तो अपने काम से काम रखना. नथू म्हणाला. नथूनं गुत्त्यावर काम करणाऱ्या परम्याला जवळ बोलवलं आणि आजाबला बाहेर काढायची त्याला खूण केली. त्यानं आजाबचं बखोटं धरलं, जबरदस्तीनं त्याला बाहेर नेलं. क्या सोच रहे तुम नथू भाई. हा सगळा प्रकार बघणारा एक जण बोलला. नथू काही बोलला नाही. पोराला धंद्याकडे लक्ष द्यायला सांगून तो बाहेर पडला. रात्रीचे 12 वाजायला आले तरी वस्ती जागी होती. दारू पिऊन झिंगलेल्या नवऱ्यांना 12 हेल्यांचा जोर आला होता. नथू आपल्या झोपडीत आला तेव्हा पोरी झोपल्या होत्या. सावित्री पोरींजवळ लोटली होती. झोपडीचं दार उघडल्याचा आवाज आला तशी ती पटकन उठली. त्यांनी तिच्याकडे बघितलंही नाही. तो कोपऱ्यातल्या जुन्या मोडक्या पेटीचं झाकण उघडून बसला. का ढुंढून राहिले, सावित्रीने विचारलं. त्यांनी एका शब्दानेही उत्तर दिलं नाही. त्याला पाहिजे ती वस्तू मिळाली होती. तो तसाच उठला. सावित्री नजर रोखून त्याच्याकडे बघतीये हे त्याच्या लक्षात आलं. त्यानं पेटीतून काढलेली वस्तू म्हणजे परवाच त्याच्या धंद्यातल्या एकानं त्याला आणून दिलेला रामपुरी सुरा होता. त्यांनी हातातल्या सुऱ्याचं बटण दाबलं तसं खटकन सुऱ्याचं पातं बाहेर आलं. खोलीतल्या विजेच्या दिव्याच्या उजेडात लकाकणारा तो धारदार सुरा बघताना सावित्रीची जीभ टाळूला चिकटली. तिचे डोळे विस्फारले. त्याचा इरादा नेक नाही हे तिच्या लक्षात आलं. यापूर्वीही त्याने असे खटकेदार रामपुरी आणून घरात ठेवले होते आणि त्यानंतरच्या आठवड्यात ढोम्या नावाच्या गुंडाचा खून झाला होता. त्याचा खून नथूनं केला असावा असा पोलिसांना संशय होता, पण तसा पुरावा त्यांना मिळाला नाही. त्या खुनाच्या दिवशी नथू गावातच नव्हता. त्याच्या आधीही एकदा असा प्रकार घडला होता. त्यावेळीही नथू त्याच्या बहिणीकडे अकोल्याला गेला असल्याचं त्याच्या जवळच्या रेल्वेच्या तिकिटावरनं कळलं होतं आणि पोलिसांना तो गुन्हा घडला त्यावेळी तो गावात नाही हे सिद्ध करून टाकलं होतं. आता कोणाच्या मानेवर याची सुरी फिरणार. हा गुंज्याला काही करणार तो नाही ना. ह्या विचारानं तिच्या काळजाचं पाणी पाणी झालं. अव हे कायले आणलं, तिने कसं तरी विचारलं. बोंबलू नको, हे असे धंदे सोडा आता. तुले काय करायचंय. तुम्ही गुंजाले. सावित्रीचा प्राण कंठात आला होता. तर या पोट्टीचा जीव घ्यायले हा हातभराचा सुरा कायले लागते. कोंबडीवानी मुंडी मुरगळली तर आता या मच्छरावानी पोट्टीचा खेळ खतम होते. आणि तिले खतम करायची असती तर एवढे दिवस वाट कायले पाहिली असती. कवाच निकाल लावून टाकला असताय की तिचा. पण का करू, कितीक झालं तर ही माई पोट्टी आहे ना. तिचा जीव घ्यायचा इरादा सोडून दिला मी. त्याचं बोलणं ऐकून सावित्रीने सुटकेचा निश्वास सोडला. उशिरा का होईना नवऱ्याच्या काळजाला पाझर फुटला म्हणून तिला हायसं वाटलं.
पण हा एवढा सुरा यांनी कशासाठी घरात आणून ठेवला असेल हा प्रश्न तिला पडला. त्याच्या पॅन्टच्या खिशात तर हर हमेशा खटकेवाला सुरा राहते, मग हा आणखीन यांना आणून पेटीत काऊन दडून ठेवला असन? दिव्याच्या उजेडात लकाकणारी सुऱ्याची मूठ, त्याची झळझळीत धार बघताना तो त्यांनी नवीन विकत घेतला हे कळत होतं, पण का आणि कशा करता हे कळत नव्हतं. यांनी कोणाच्या खुनाची सुपारी तर घेतली नसेल. तिच्या मनात शंका आली. यापूर्वीही त्याने असा प्रकार केला होता. त्या घटनेच्या 8 दिवस आधी आणि 8 दिवस नंतर गावातनं बेपत्ताच झाला होता. तो जमिनीत शिरला का हवेत विरला काही कळायला मार्ग नव्हता. त्याचा गुत्ता त्याचा नोकर परभ्या चालवायचा. सावित्रीची धान्यधुन्य किराणा सगळी बेगमी तो आधी करून ठेवायचा. तो गावात नसला तरी सावित्रीला कुणाच्या दारात जाऊन हात पसरायची वेळ कधी यायची नाही. पण पोलिसांच्या 1760 चौकशा, त्यांच्या तिच्या झोपडीकडे वाढणाऱ्या चक्रा यांनी ती परेशान व्हायची. नथू उस्ताद नाव होतं त्याचं. त्याला कोणाची आणि कशाची भीती वाटायची नाही. सगळी दुनिया त्याच्या टाचेखाली असल्यासारखा टेचात राहायचा तो. त्याच्या दुश्मनाने, कचरू गुंडाच्या साथीदारांनी त्यांचा एरिया सोडून नथूच्या एरियातल्या दुकानदारांना खंडणीसाठी दमदाटी करायचा प्रयत्न केला. त्या दुकानदारांनी नथूला हे सांगितलं. नथूनं कचरूला सुरुवातीला समजावलं, पण कचरूनं त्याला खुन्नस दिल्यावर मात्र नथू खवळला. प्रकरण तापलं. तसं नथूनं माघार घेतल्यानं लवकर थंडही झालं. नथूनं माघार घेतली म्हणून कचरू स्वतःवर खुश होता. पण नथू असा सहजासहजी माघार घेणाऱ्यातला नाही हे त्याला ओळखणारे चांगले जाणून होते. कचरूशी वादावादी झाली. त्याच्या 8व्या दिवशी कचरूचा मुडदा गावाबाहेरच्या ओसाड विहिरीत सापडला होता. त्याच्या खुनाच्या आधी त्याचा नथूशी वाद झाल्याचं पोलिसांना कळलं होतं. हा खून नक्की नथूनं केला असणार याची त्यांना खात्री होती. कचरूच्या अंगावर सूर्यानं भोसकल्याच्या जखमा होत्या. खुनाचा हत्यार सापडला नाही. नथूवर संशय असला तरी पुरावा नव्हता. खुनाच्या 2 दिवस आधी नथू बेपत्ता झाला होता. तो कुठे गेला, कधी येणार, कुणाला काहीही माहिती नव्हतं. पोलीस त्याला शोधायला आले. त्याच्या झोपडीत, गुत्त्यात तपासाच्या नावानं उलथापालथ करून गेले. या घटनेला महिना उलटला. प्रकरण हळूहळू थंड्यावस्थेत गेलं. 1.5 महिना उलटला. कचरू खून खटल्यावर धूळ चढली. अवचित गायब झाला तसा भुईतनं उगवल्यासारखा नथू एक रात्री वस्तीत परतला. तो पहिल्याच गुरमेत. तो आल्याची खबर लागली तसे पोलीस त्याच्यावर झडप घालायला आले आणि संशयावरनं अटक करून पोलीस चौकीत घेऊन गेले. त्याची उलट सुलट चौकशी झाली, पण त्याच्या विरोधात काहीही पुरावा नसल्यामुळे त्याला सोडून दिलं गेलं. नथूनच आता त्यांची खटियाखडी केली. कचरूचा मुडदा मी पाडला याला काही पुरावा नसताना पोलिसांनी मला आरोपी ठरवून झडतीच्या निमित्तानं माझ्या घरी येऊन माझ्या बायकोची छेडखानी करण्याचा प्रयत्न केला अशी उलटी बोंब मारली त्याने. नथूचे काही बड्या लोकांशी संबंध असल्यामुळे पोलिसांनी नथूच्या चौकशीचं नाटक आवर्त घेतलं खरं, पण ह्याला आता सोडायचा नाही हे ठरवून 4 दिवसांनी पोलिसांना त्या वस्तीत यायला लागलं. पण कचरू प्रकरणाचा मागोवा घ्यायला नाही तर नथूच्या खुनाचा वहीम शोधायला ते वस्तीत आले. भर दुपारी 11 वाजता कचरूच्या माणसांनी भर रस्त्यावर नथूचा मुडदा पाडला होता. नाल्यासमोरच्या रस्त्याला लागून मुलींची शाळा होती. आपल्या कामासाठी निघालेल्या नथूचा पाठलागावर असलेल्या कचरूच्या 4 गुंडांनी गर्दीच्या वेळेला तलवारींनी हल्ला केला. सपासप त्याच्यावर वार केले. पसार झाले. नथू रक्ताच्या थारोळ्यात पडला. पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. सायरन वाजवत पोलिसांची गाडी आली. नथूचं चिथडं झालेलं प्रेत उचललं. शेकडो लोकांसमोर हा प्रकार घडला, पण साक्ष द्यायला एकही जण समोर आला नाही. पोलीस गेले. लोक चर्चा करत 4 दिशांना पांगले.
7 वर्षाची गुंजा वस्तीतल्या मारुतीच्या देवळापुढे इतर पोरींबरोबर टिक्कर बिल्ला खेळत होती. सगळ्या पोरींमध्ये वयानं लहान असलेली गुंजा साऱ्यांना पुरून उरायची. भांडणात 1 नंबर. एकदा चिडली की कोणाच्या बापाला ऐकायची नाही. फुला आणि गहना तिच्या बाजूने यायच्या. त्यामुळे त्या तिघी बहिणींशी खेळताना बाकीच्या पोरी या तिघींच्या विरोधात एकत्र व्हायच्या. पोरींचा खेळ रंगात आला होता. गुंजावर डाव आला. केसाच्या झिपऱ्या मागे सारत, झग्याच्या पोलक्याच्या बाहीनं घामेजलेला चेहरा पुसत तिने तिच्या डोक्यावरनं टिक्कर मागे न बघता मागच्या गोलात फेकली. ती गोलाच्या रेषेवर पडली. खरं तर गुंजा आऊट झाली होती, पण इतक्या सहज आऊट होईल ती गुंजा कसली? ती लंगडी घालून गोलात शिरली. ए गुंजे, तू आऊट झाली आणि खेळून कशी राहिली? इमली परकाराचा काचा कमरेला खोचत ओरडली. काहून नाही खेळणार? मी आऊट बिऊट नाही. अगं तू ही टिक्कर रेषेवर पडली की. बाकी पोरी कलकलाट करत तिच्यावर भिडल्या. गुंजानं हळूच पायानं टिक्कर आत ढकलली. एकीने ते बघितलं. ती गुंजावर ओरडली. कोणाचं कोणाला कळत नव्हतं, नुसता कल्ला माजला. तेवढ्यात सगुणा मावशी त्या तिघी बहिणींना शोधत तिथे आली. तिने गुंजाचा हात धरला. मावशी, महाकाहून हात धरून ठेवला, सोड मले. गुंजानं तिच्या हातातून आपला हात सोडवून घ्यायचा प्रयत्न केला. फुला आगे आहे ना, चला माझ्याबरोबर. अगं तू जा की, आम्ही येतो मग. आताच चला लागन तर तिचा तुमचा बाप मरून पाडलाय. सगुणानं त्या तिघींना ओढत आणलं. नथ्थूच्या झोपडीसमोर गर्दी जमली होती. सावित्री धाय मोकलून रडत होती. नथ्थूच्या चाळणी झालेल्या प्रेताचं पोस्टमार्टेम झालं. तलवारीच्या घावाने त्याच्या आडदांड देहाची पार लक्तर करून टाकली होती. साऱ्या वस्तीत वाघासारख्या वावरणाऱ्या नथ्थूला मरण आलं ते भर रस्त्यात कुत्रं मारावं ना तसं. त्याच्याच कृत्याने त्याला शरणावर चढवलं. गुंजानं तिच्या आयुष्यात बघितलेला तो पहिला मृत्यू. नथ्थू आपल्या मौतीनं मेला. जाताना सावित्रीच्या मागे पोलिसांचं लचांड लावून गेला. दिवसातून 10 वेळा पोलीस चौकशीसाठी घरी घिरट्या घालायला लागले. सगळ्या वस्तीला त्यांनी वेठीला धरलं. नथ्थूची कोणाशी दुश्मनी होती, तो कोणते धंदे करत होता, पोलिसांना सगळी खबर होती. तरी तपासाच्या नावाखाली वस्तीला परेशान करत पोलीस खुनाचा तपास करत होते आणि खून करणारा नामा निराळा राहिला होता. नथ्थू सरळ साधा नव्हता. दारूचा अड्डा हा जगाला दिसणारा त्याचा एकच धंदा असला तरी त्याचे इतरही बरेच धंदे असणार याची सावित्रीला खात्री होती. 1-2दा 3दा तिने खोदून खोदून विचारलं तर त्यांनी तिला लाथाबुक्क्याने तुडवून काढलं होतं. बरं, तिने तो काय करतो हे त्याला विचारलं नव्हतं आणि अचानक तोच संपून गेला. त्याच्या दुश्मनांनी त्याला संपवलं. नथ्थू मेला त्या दिवशी वस्तीतल्या एकाही झोपडीत चूल पेटली नाही. बाया बापड्यांचा रक्षण करता गेला. या वस्तीतल्या प्रत्येकाला त्यांनी मदत केली होती. सगुणा मावशीच्या दौलतीला त्यांनीच रिक्षा घेऊन दिली होती. कोणाच्या पोरीच्या लग्नाला पैसा पुरवला, कोणाचा पोरगा कामधंद्याला लावला. वस्तीत त्याचा वचक होता तसाच त्याचा आधारही होता. सगळी वस्ती नथ्थू उस्तादच्या मरणानं दुःखी झाली होती. गफूरला मात्र आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. नथ्थू उस्ताद त्याच्या डोळ्यात काट्यासारखा चालायचा. नथ्थूच्या धाकानं तो दबून असला तरी नथ्थूचा काटा काढायचा विचार त्याच्या मनात बऱ्याचदा आला होता. परस्पर आता त्याचा काटा निघाला. नथ्थूचा कचरूशी वाद झाला होता हे पोलिसांना कळलं होतंच. त्यांनी कचरूला ताब्यात घेतला. बरेच दिवस नथ्थू खून प्रकरण गाजत राहिलं. हळूहळू त्याच्यावर पडदा पडला. कचरूच्या साथीदारांनी गुन्हा केल्याचं सिद्ध झालं आणि सावित्रीच्या मागचा पोलिसांचा ससेमिरा संपला. मित्रांनो, अनंत यात्रा या ज्योती पुजारी लिखित कादंबरीचा हा दुसरा भाग इथेच संपला. तिसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.